नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक या पदासाठी विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बलवंतराय मेहता समिती। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोण हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात? खालीलपैकी कोण हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुख्य कार्यकारी अधिकारी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कासारगोड या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक चुनखडीचे साठे आढळतात? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक चुनखडीचे साठे आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, यवतमाळ या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, प्रसिद्ध लिंगमळा धबधबा खालीलपैकी कोणत्या अभयारण्यात स्थित आहे? प्रसिद्ध लिंगमळा धबधबा खालीलपैकी कोणत्या अभयारण्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सागरेश्वर अभयारण्यात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, अरगड, गोसावी, हिंगे हे रोग खालीलपैकी कोणत्या पिकांशी संबंधित आहेत? अरगड, गोसावी, हिंगे हे रोग खालीलपैकी कोणत्या पिकांशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बाजरी या पिकाशी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात निव्वळ लागवडीखालील क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्रात निव्वळ लागवडीखालील क्षेत्र किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 56%। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गडचिरोली या जिल्ह्यात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा ग्रंथ ग्रामरचना कोणी लिहिला? ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा ग्रंथ ग्रामरचना कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोकहितवादी यांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोपाळकृष्ण गोखले यांना। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, गलका करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होईल? गलका करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, एकत्र येऊन मोठ्याने बोलणे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 31 जानेवारी 1992 या वर्षी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक ग्रामसेवक तयार करतो? खालीलपैकी कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक ग्रामसेवक तयार करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कलम 63 नुसार। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती? नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शिवरामन समिती। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, म्हैसूर या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तेलबिया। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 8 सदस्य। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटीस बजावतो? गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी खालीलपैकी कोण नोटीस बजावतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ग्रामसेवक। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1 मे 1962।
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या खालीलपैकी कोण निश्चित करतात? ग्रामपंचायत सदस्यांची संख्या खालीलपैकी कोण निश्चित करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जिल्हाधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. ग्रामपंचायतच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? ग्रामपंचायतच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2 महिने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ग्रामसभेच्या बैठका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. यशवंत पंचायत राज अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? यशवंत पंचायत राज अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ग्रामसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे? वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लेखामेंढा, गडचिरोली या जिल्ह्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. पंचायत राज या विषयाशी खालीलपैकी कोणते प्रकरण संबंधित आहे? पंचायत राज या विषयाशी खालीलपैकी कोणते प्रकरण संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 9वे प्रकरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते? ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, केरळ हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. वसंतराव नाईक समितीने खालीलपैकी कोणत्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? वसंतराव नाईक समितीने खालीलपैकी कोणत्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जिल्हा परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला? महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2015 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बदनापूर या ठिकाणी तूर संशोधन केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. ग्रामपंचायतचा नमुना एक खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? ग्रामपंचायतचा नमुना एक खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वार्षिक अंदाजपत्रकाशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 34. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रात राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्रात राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 3 डिसेंबर 2000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. धवल क्रांती ही कुठल्या उत्पादनाशी संबंधित आहे? धवल क्रांती ही खालीलपैकी कुठल्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दूध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातील दुधाकरिता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील दुधाकरिता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागपुरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असणारे पुढीलपैकी पीक कोणते आहे? सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असणारे पुढीलपैकी पीक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उडीद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था भारतात कोणत्या ठिकाणी आहे? मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था भारतात कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हैदराबाद या ठिकाणी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली पुसा हायब्रिड 8 ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली पुसा हायब्रिड 8 ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, टोमॅटो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हंटर आयोगासमोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोण हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते? खालीलपैकी कोण हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नारायणराव कडलक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. भारतीय राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेसचे नाव खालीलपैकी कोणी सुचवले होते? भारतीय राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेसचे नाव खालीलपैकी कोणी सुचवले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, न्यायमूर्ती रानडे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. वादे वादे जायते तत्वबोध हा संमती वयाचा विधेयक खालीलपैकी कोणी लिहिला होता? वादे वादे जायते तत्वबोध हा संमती वयाचा विधेयक खालीलपैकी कोणी लिहिला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. फुटके नशीब हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी खालीलपैकी कोणी इसवी सन 1944 मध्ये समता संघ स्थापन केला होता? जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी खालीलपैकी कोणी इसवी सन 1944 मध्ये समता संघ स्थापन केला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महर्षी कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. इसवी सन 1919 मध्ये सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला होता? इसवी सन 1919 मध्ये सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, केसर ए हिंद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले होते? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र खालीलपैकी कुठून सुरू करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विठ्ठल रामजी शिंदे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद खालीलपैकी कोणी भरवली होती? 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद खालीलपैकी कोणी भरवली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, छत्रपती शाहू महाराज. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.